नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सर्वजण जेवायला बसलेले असतात. त्यावेळी अश्विन ताटात बघतो तर काय की दोडक्याची भाजी, आणि मग तो सायलीला म्हणत असतो की वहिनी, दोडक्याची भाजी, अगं ही भाजी मला अजिबात आवडत नाही. अगं वहिनी, तू मला कसली शिक्षा देतेयस? मला सांग ना वहिनी, दोडक्याची भाजी का बनवली तू? मी एवढा वाईट आहे का? एवढा त्रास द्यायचा मला? तेव्हा सायली म्हणते की भाऊजी, दोडक्याची भाजी चांगली असते. अश्विन म्हणतो की मम्मा, अगं मम्मा कुठेस तू? मला तर आता रडायला येतंय. तू नाहीयेस म्हणून बघ तुझी सून कशी माझा छळ करतीये, आणि बघ बरं मला कशी ही दोडक्याची भाजी खाऊ घालते. तेव्हा सर्वजण हसत असतात. प्रताप अश्विनला सांगतो की ए ड्रामेबाज, काय चाललंय तुझं? पानात जे काही वाढलंय ना ते गुपचूप खाऊन घे. सायली अश्विनला म्हणते की अश्विन भाऊजी, मला माहित होतं की तुम्हाला दोडक्याची भाजी नाही आवडत. विमल म्हणते की अश्विन भाऊजी, काळजी करू नका. सायलीताईंना सगळ्यांची काळजी असते. सायलीताईंनी ऑलरेडी तुमच्यासाठी पनीरची भाजी बनवून ठेवली आहे. आता पनीरच्या भाजीचं नाव ऐकल्यावर अश्विन तर खूपच खुश होतो आणि म्हणतो की अरे वा, पनीरची भाजी, आता मात्र मजा येणार आहे. पनीर म्हणजे काय? पनीर तर माझं फेवरेट आहे. विमलला तो सांगतो की विमल, पटकन घेऊन ये पनीरची भाजी, आता मला कंट्रोल नाही होते. मग अस्मिता म्हणते की विमल, पनीरची जर भाजी केली असेल तर मलाही थोडी वाढ. पूर्ण आजी तेव्हा सायलीला म्हणते की सायली, या पोरांना तू लाडवून ठेवलेस बरं का. कुसुमताई म्हणतात की अहो, आमच्या सायलीला सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात असतात. आश्रमात जेव्हा आम्ही होतो ना, तेव्हा सायली प्रत्येकाचा एक दिवस ठरवून त्याच्या आवडीप्रमाणे काही ना काहीतरी बनवायची. विमल आता अश्विनला पनीरची भाजी वाढते. अश्विन पनीरची भाजी खाण्यासाठी खूप एक्सायटेड असतो, आणि एक घास भाजीचा खाताच त्याला ती भाजी इतकी आवडते की तो सायलीची आता खूप तारीफ करू लागतो आणि म्हणतो की वहिनी, अगं काय कमाल भाजी झाली आहे, एक नंबर झाली आहे भाजी. वहिनी, तुला खरं सांगू का, तू एक नंबर सॉलिड आहेस बघ. तुझ्या हातची चव ना कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये भेटणार नाही. आणि खरंच अगं किती छान बनवली आहे तू पनीरची भाजी. अस्मिताई, तुला चेक करायचंय का? एकदा खाऊन बघ आणि मग सांग पनीरची भाजी कशी झाली आहे ते. अस्मिता कधी सायलीची तारीफ करेल का? सायलीची तारीफ ती करत असं म्हणते की ठीक आहे, चल ठीकठाक झाली आहे भाजी. चल विमल, अजून मला 2-3 पनीरचे पीसेस वाढ. तेव्हा पूर्णाजी हसू लागते. पूर्णाजी अश्विनला विचारते की काय रे अश्विन, आता पनीर ओरपताना मात्र आईची आठवण येत नसेल तुला? अशी दोडक्याची भाजी वाढली तर लगेच आईची आठवण आली नाही का? अश्विन म्हणतो की आजी, अगं येते का मला तिची आठवण? खरंच मगाचा ड्रामा सोडून दे, पण खरं सांगतोय मी तुला, मी मम्माला खरंच खूप मिस करतोय. ची सवय सुद्धा मम्माला झाली आहे. म्हणजे मम्मा नेहमी घरामध्ये असते, तिची काहीतरी बडबड चालू असते, लुडबुड चालू असते, सारखी ओरडत असते. डायनिंग टेबलवर बसल्यावर सुद्धा अश्विन हे अश्विन ते हसत असते. तिचा नेहमी आवाज या घरामध्ये असतो. पण आज मम्मा घरी नाही आहे तर खरंच खूप एकटं एकटं वाटतंय. मी मम्माच्या आहे का कॉन्टॅक्टमध्ये, आणि मामाचीही ट्रीटमेंट चालू आहे. डॉक्टर मामांची ट्रीटमेंट देखील करताय. कदाचित मामा ICU मधून आज बाहेर येणार आहे, परंतु अजून 7-8 दिवस तरी त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. अस्मिता म्हणते की अरे यार, म्हणजे मम्मा अजून 7-8 दिवस घरी नाही येणार. मला पण मम्माची खूप आठवण येते. कधी एकदा मम्मा येईल असं झालंय मला. प्रताप म्हणतो की हो पूर्णाई, मी सुद्धा कल्पनाला अगदी दिवसातून 3-4 वेळा तरी व्हिडिओ कॉल करतो, म्हणजे तेवढाच तिला एक आधार. पूर्णाजी म्हणते की हो ना, तशी माझी कल्पना हळवी आहे रे, पण वेळ आली ना तर अगदी वाघीण सुद्धा होते ती. वेळ आली तर खंबीरपणे उभी सुद्धा राहते, परिस्थितीशी झुंज देते. मधुभाऊ पूर्णाजीला म्हणतात की पूर्णा मॅडम, कसं असतं ना, या सगळ्या गोष्टी आपण देवावरच सोडायच्या असतात. जे काही आपल्या भल्याचं आहे ना तेच तो करतो. सगळेजण जेवत असतात. सायली मात्र अर्जुनचीच वाट बघत असते. दाराकडे ती डोळे लावून बसलेली असते, कारण इतकी रात्र झालेली असते. अर्जुन अजूनही घरी आलेला नसतो. सगळेजण जेवत असतात, त्यामुळे आता सायलीला काळजी वाटत असते की अर्जुन कुठे राहिलाय. एकतर म्हणजे त्याचा फोन लागत नसतो, त्यामुळे तिची काळजी ही वाढतच असते. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाहीये. माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे, आणि तुमचा एक लाईकच हा व्हिडिओ आणखी 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद. तर अजूनही अर्जुन त्याच गार्डनमध्ये बसलेला असतो. सायलीची वाट तो बघत असतो. सायलीची वाट बघून अतिशय कंटाळून तो गेलेला असतो. बेंचवर बसलेला असतो आणि म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही माझी कुठली परीक्षा बघता हो? अहो, तुम्ही अजूनही नाही आलाय. आणि मग तो विचार करू लागतो की आता इतका वेळ झालाय. मिसेस सायली मला बोलल्या होत्या की त्या 7 वाजता येणार आहेत, परंतु आता तर खूप वेळ होऊन गेलाय आणि मला तर नाही वाटत की आता त्या येतील.
तर घरी सुद्धा सायली अर्जुनचाच विचार करत असते. अर्जुन आलेला नसतो, त्यामुळे ती दाराकडे बघत असते. पूर्ण आजी सायलीला म्हणत असते की अगं सायली, मधुभाऊंना खीर वाढ ना, त्यांच्या ताटात खीर नाहीये. तर सायलीचं पूर्ण आजीच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. पूर्ण आजी सायलीला पुन्हा म्हणते की अगं सायली, लक्ष कुठे तुझं, खीर वाढ मधुभाऊंना. मग सायली बघते ती मधुभाऊंच्या ताटामध्ये खीर नसते आणि मग पूर्ण आजीला म्हणते की नाही हा पूर्ण आजी, त्यांच्यासाठी 1 वाटी खिरीचीच पुरेशी आहे, त्यापेक्षा त्यांना जास्त गोड मिळणार नाही म्हणजे नाही मिळणार. सायली ही आवाज चढवून मधुभाऊंना बोलत असते, कारण मधुभाऊंना ती अजिबात जास्त साखरेचं खाऊ देत नसते. आश्रमापासून तिची ती आदत असते. मधुभाऊंना ज्या वाईट गोष्टी आहेत ती त्या खाण्यापासून मना करत असते. प्रताप पूर्ण आजीला म्हणतो की पूर्णाई, अगं तू बघितलं का, सायलीचं हे रूप तर मी पहिल्यांदाच बघतोय. म्हणजे आपल्याशी बोलताना सायली किती हळुवारपणे बोलते की बाबा तुम्हाला वाढू का, हे करू का, ते करू का, आणि आता बघ मधुभाऊंची कशी बोलते ती. मला तर आता हेच कळत नाहीये की मधुभाऊ तिचे बाबा आहेत की ही त्यांची आई आहे. सायली मग प्रतापला सांगू लागते की अहो बाबा, तुम्हाला नाही माहिती, मधुभाऊ ना गोडाच्या बाबतीत नेहमी असं लहान मुलांसारखं वागतात आणि मग म्हणूनच मला त्यांना असं धाकात ठेवावं लागतं. तुम्हाला माहितीये का बाबा, जेव्हा माझी पहिली नोकरी सुरू झाली ना, तेव्हा मधुभाऊ इतके खुश झाले की त्यांनी 2 वाटा शिरा खाऊन घेतला आणि मग रात्री त्यांची साखर इतकी वाढली की आम्हाला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं. तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात की सायली बाळा, आता त्या चुकांसाठी तुम्हाला आता व्याह्यांच्या समोर उठाबशा घालायला लावणार आहेस का. सायली म्हणते की नाही हो मधुभाऊ, पण ते खिरेचं भांडं आहे ना, ते मात्र तुमच्यापासून लांब ठेवणार आहे मी. मधुभाऊ अगदी एवढंसं तोंड करून सायलीकडे बघत असतात, पण सायली मधुभाऊंना सांगते की तुम्हाला जास्त खीर भेटणार नाही म्हणजे नाही. अश्विन हळूच प्रतापला म्हणतो की डॅड, मी काय म्हणतो, मी पोलिसांना कॉल लावू का हो. तेव्हा प्रताप म्हणतो की काय, पोलीस का बरं रे, पोलिसांना का बोलवायचं. तेव्हा अश्विन म्हणू लागतो की नाही, त्यांना सांगावं लागेल आपल्याला की आपल्या घरामध्ये एक लेडी डॉन आली आहे, नाहीतर मग काही दिवसानंतर आपलं सुद्धा गोड खाणं बंद होईल. आणि डॅड, आपलं जर गोड खाणं बंद झालं तर मग आपण जगायचं कसं, मी तर नाही बाबा जगू शकत गोड खाल्ल्याशिवाय. असं म्हटल्यावर आता सर्वजण हसू लागतात. तर सायली त्यावेळी कंटिन्यू अर्जुनला कॉल ट्राय करत असते, परंतु अर्जुनचा फोन बंद येत असतो. सायलीची काळजी आता वाढते. विचार करत असते की काय झालंय, हे अजून कसे नाही आले. मी जेव्हा घरातून निघाले त्यानंतरच हे घरातून निघाले होते, मग यांना यायला एवढा उशीर का झाला. आणि मगाशी तर त्यांचा फोन लागत होता, आता तर त्यांचा फोन लागतही नाहीये, कुठे गेले असतील हे. पूर्ण आजी अश्विनला म्हणत असते की अश्विन, अरे तू जिला लेडी डॉन म्हणतोयस ना, तिचा जीव बघ कसा वर खाली होतोय ते, कारण तिचा नवरा अजून आला नाहीये ना, म्हणून तिचा जीव वर खाली होतोय. सायली पूर्ण आजीला म्हणते की बघा ना पूर्ण आजी, आज किती उशीर झालाय त्यांना. अहो मी त्यांना एवढं फोन करतेय तरी सुद्धा त्यांचा फोन लागत नाहीये, कुठे असतील ते. आता माझी काळजी खूप वाढते. विमलताई, प्लीज तुम्ही सगळ्यांना काय हवं नको ते बघाल का. मी एक काम करते, मी चैतन्य भाऊजींना कॉल करते. सायली आता चैतन्याला कॉल ट्राय करत असते, तर इकडे अर्जुन अजूनही गार्डन मध्येच बसलेला असतो आणि स्वतःशीच बडबड करत असतो. स्वतःशीच तो म्हणत असतो की मिसेस सायली, आता किती उशीर झालाय आणि कधी येणार आहात तुम्ही. अहो जर तुम्हाला यायचंच नव्हतं तर तुम्ही मला मेसेज का केला आणि मला का सांगितलं की हायवे जवळच्या गार्डन जवळ ये म्हणून. मिसेस सायली, काय चाललंय तुमचं, मला तर काहीच कळत नाहीये. अर्जुनला आता तिथे बसून बसून कंटाळा आलेला असतो. खूप वेळ झालेला असतो, सायली तिथे आलेली नसते. शेवटी आता अर्जुन कंटाळतो आणि म्हणतो की जाऊ दे, अजूनही मिसेस सायली इथे आल्या नाहीये, मी अजून असा किती वेळ इथं बसणार आहे. त्यापेक्षा मी घरीच जातो आणि घरी जाऊन मी मिसेस सायलींना विचारतो की तुम्ही असं का केलं, तुम्ही का नाही आलात म्हणून. आणि तसंही आता इथे थांबण्यामध्ये काहीच पॉइंट नाहीये. असं म्हणून अर्जुन आता उठतो आणि घरी जायला निघतो. इकडे सायलीच्या जीवाची मात्र घालमेल आता वाढलेली असते. तिला अर्जुनची प्रचंड काळजी वाटत असते. अर्जुन अजूनही घरी आलेला नसतो, त्याच्यामुळे तिचा जीव मात्र काही थाऱ्यावर नसतो. सायली आता चैतन्याला कॉल करते. चैतन्याला ती विचारत असते की चैतन्य भाऊजी हे तुमच्यासोबत आहेत का. तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही, अर्जुन तर माझ्यासोबत नाहीये. मग सायलीला आता खूप भीती वाटते. सायली विचारू लागते की त्यांची काही मीटिंग वगैरे होती का. चैतन्य म्हणतो की नाही वहिनी, त्याची काही मीटिंग वगैरे पण नव्हती आज आणि तसं काही शेड्यूल पण नाहीये. सायली आता घाबरते आणि ती चैतन्याला म्हणू लागते की अहो मला असं वाटलं होतं की तुम्हीच कुठल्या कारणासाठी त्यांना घरी बोलावून घेतलं होतं की काय. तुम्ही सुद्धा यांना कॉल करत राहा आणि तर तुमचा यांना कॉल लागला तर त्यांना सांगा की मी घरी त्यांची वाट बघतीये.
सायलीला आता खूप काळजी वाटत असते. सायलीचा जीव अजूनच टांगून राहतो, कारण आता तर तिला कळलेलं असतं की अर्जुन कुठल्या मीटिंगसाठीही बाहेर गेलेला नाहीये आणि तो चैतन्यसोबत नाहीये. अजूनच सायली आता घाबरते. इकडे रविराज, नागराज, सुमन आणि प्रतिमा या चौघांनीही जेवायला घेतलेलं असतं. तर सुमन आता प्रतिमाला म्हणत असते, वहिनी आज तुम्हाला आवडतो म्हणून सार बनवलाय. प्रतिमा म्हणते की हो, आणि तुला बटाट्याचे पराठे आवडतात म्हणून खास तुझ्यासाठी बटाट्याचे पराठे बनवलेत. सगळ्यांनी आता जेवायला घेतलेलं असतं. तर मधोमध एक फोन ठेवलेला असतो डायनिंग टेबलवर. आता त्या फोनवर अचानक फोन यायला लागतो. सगळेजण आता इकडे तिकडे बघू लागतात. सगळ्यांकडे ज्याचे त्याचे फोन असतात, त्यामुळे कोणी आता त्या फोनकडे लक्ष देत नाही. परंतु फोनची रिंग सारखीच वाजत असते. नागराज म्हणतो की अरे कोणाचा तरी फोन वाजतोय. प्रतिमा म्हणते की हो ना, कोणाचा तरी फोन वाजतोय. आणि रविराजला ती विचारते की रविराज तुमचा फोन आहे का? रविराज म्हणतो की नाही बाबा, माझा फोन तर माझ्या खिशामध्ये आहे. बघ ना, उचलून बघ कोणाचा आहे, तुला कळेल. मग आता प्रतिमा तो फोन उचलते आणि त्यावेळी रविराज म्हणतो की हॅलो प्रतिमा, बोल. प्रतिमा आता रविराजकडेच बघू लागते. तर सुमन सुद्धा चकित होते आणि मग ती रविराजला विचारते की भाऊजी हा काय प्रकार आहे? रविराज म्हणतो की सुमन, अगं किती सोपं आहे. मी माझ्या नवीन फोनवरून प्रतिमाच्या फोनवर फक्त फोन केलाय. नागराज म्हणतो की अरे वा 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 वहिनी, तुला नवीन फोन मिळालाय, तू नवीन फोन घेतलायस, अभिनंदन तुझं. प्रतिमा म्हणते की पण मी ह्या नवीन फोनचं काय करू? मला तर हा फोन नीट वापरताही येत नाही आणि तसंही मला काही फोनची गरज नाहीये, मला नको हा फोन. रविराज म्हणतो की अशी कशी फोनची गरज नाहीये? त्याशिवाय आम्हाला कसं कळणार की तू कुठे आहेस म्हणून? सुमन म्हणते की हो ना वहिनी, भाऊजी अगदी बरोबर बोलताय. तुम्ही त्या दिवशी न सांगता सुभेदारांच्या घरी गेलात तेव्हा आम्ही किती सर्वजण घाबरलो होतो. आता जर तेव्हा तुमच्याकडे फोन असता तर आम्हाला लगेचच तुमच्याशी बोलता आलं असतं. रविराज प्रतिमाला विचारतो की प्रतिमा, तुला आवडला ना फोन? वापरशील ना तू हा फोन? त्यावेळी प्रतिमा मान डोलावते आणि म्हणते की हो, वापरेल मी हा फोन. त्याच वेळी प्रिया आता अतिशय रागारागात तिथे आलेली असते आणि म्हणते की सुमन काकी प्लीज मला पटकन जेवायला वाढ. रविराज प्रियाला विचारतो की काय ग, इतका उशिरापर्यंत सुभेदारांच्याच घरी थांबली होतीस का? आणि त्यांनी तुला बिना जेवल्याचं सोडलं, असं शक्यच नाहीये. प्रिया मनात म्हणत असते की सध्या तरी माझ्यावर तीच परिस्थिती आली आहे. सध्या ते भिकाऱ्याला जेवायला घालतील, परंतु मला मात्र जेवायला देणार नाही. प्रिया त्याच गोष्टींचा विचार करत असताना नागराज प्रियाला म्हणतो की अगं तन्वी, कसला विचार करतेयस एवढा? दादा तुला काय विचारतोय? प्रिया सांगू लागते की नाही, मी पूर्ण आजीकडे थोडा वेळच थांबले होते, त्यानंतर तिथून मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले आणि म्हणूनच मला यायला उशीर झाला. रविराज प्रियाला विचारतो की निदान आज तरी तू त्यांच्याशी नीट वागली आहेस ना, की आज सुद्धा त्यांना काही मनस्ताप देऊन आली आहेस तू? प्रियाला आता खूप राग येतो. प्रिया म्हणते की बाबा, आता तुम्ही नेहमी मला हेच विचारत राहणार आहात का? बाबा हो, काय बोलताय तुम्ही? तुमचा माझ्यावर जराही विश्वास नाहीये का? रविराज म्हणतो की हो का, विश्वास हा असा मागून नाही मिळत तन्वी, विश्वास हा कमवावा लागतो आणि विश्वास तू कमावण्याचं जाऊ दे, परंतु गमावला आहे एवढं नक्की. आता प्रियाला राग येतो. प्रिया म्हणते की जाऊ दे, मी माझ्या खोलीत जाते, गुड नाईट. असं म्हणत आता प्रियाला झटका आलेला असतो, राग आलेला असतो. सुमन त्यावेळी म्हणते की अगं तन्वी असं काय करते आणि मग जेवण कोण करेल? तेव्हा प्रिया म्हणते की भूक मेली आता माझी. प्रिया आता रागानेच तिथून निघून जाते. तर रविराज आता म्हणत असतो की ह्या मुलीशी कसं वागावं ना तेच मला कळत नाहीये. आता ह्या तन्वीवर ना मला विश्वास ठेवायची सुद्धा भीती वाटायला लागली आहे. रविराज असं जेव्हा बोलतो तेव्हा नागराजचे कान मात्र उंचवतात आणि त्याला प्रियाचा खूप राग येत असतो. दिवसेंदिवस तो बघत असतो की दादाचा मात्र तन्वीवरचा विश्वास हा कमी कमी होत चाललाय आणि ही तन्वी मात्र तिची मनमानी करतीये, तिच्या मनाला येईल तसं ती वागतीये, मनाला येईल तसं ती बोलतीये. पण या सगळ्यातून ती आपला खूप मोठा लॉस करतीये हे नागराजच्या लक्षात येत असतं. रविराजला म्हणत असते की अहो, पण जर तुम्ही असं सतत तिच्यावर संशय घेत राहिला तर मग कशी काय सुधरेल बरं ती? नागराज मनामध्ये म्हणत असतो की खरं तर ह्या प्रियासारखी दुसरी बिंडोक मुलगी ह्या जगामध्ये सुद्धा नसेल. छोट्या बापाची मस्त इस्टेट हिला मिळाली आहे, आईश करायची, मजा करायची, आणि ही पोरगी तर नुसती बघावं तेव्हा त्या अर्जुन आणि सायलीच्या मागे लागलेली असते. सुमन नागराजला म्हणते की अहो मी काय म्हणते, तुम्ही एकदा समजावून बघा ना तन्वीला, तुमचं ऐकेल ती. तेव्हा नागराज म्हणतो की ठीक आहे, मी तिच्याशी बोलून बघतो. नागराज आता लगेचच प्रियासोबत बोलण्यासाठी जातो. अर्जुन आता रूममध्ये आलेला असतो. रूममध्ये बघतो तर काय, सायली कुठेच नसते आणि इकडे तिकडे तो बघतो पण सायली त्याला काही दिसत नाही. मग त्यावेळी सायली त्याच्या मागून येते आणि अर्जुनला हात लावत म्हणते की काय आहे हे सगळं? अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही इथे आहात आणि काय चाललंय हे सगळं? ही कुठली वागण्याची पद्धत आहे हो मिसेस सायली तुमची?
नाही म्हणजे तुम्ही जर म्हटला एखादी गोष्ट तुम्ही करणार आहात आणि जर तुम्हाला ती गोष्ट करायला नाही जमली तर सांगायचं असतं की मला नाही जमणार म्हणून. अचानक गायब व्हायचं नसतं. आता खरं तर अर्जुन हे सगळे वाक्य बोलत असतो जे की वाक्य सायलीला बोलायचे असतात. आणि मग सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते की अहो हे सगळं तुम्ही मला काय बोलताय, मीच तुम्हाला हे सांगणार होते की जर तुम्हाला एखादी गोष्ट जमत नसेल तर ती मला आधी सांगायची की मला जमणार नव्हती म्हणून. असं डायरेक्टली काही गायब वगैरे व्हायचं नसतं. अर्जुन म्हणतो की हा मिसेस सायली उगाच मला टोपी घालू नका हा, आणि गायब तुम्ही झालात, मी नाही झालोय गायब. सायली म्हणते की हा मी गायब झाले, अहो मी तर आता इथे तुमच्या समोर उभी आहे ना. हे बघा तुम्ही जे संध्याकाळी गेले आहात ना ते तुम्ही आत्ता उगवताय, आणि मी तुम्हाला फोन करून बघत होते तर तुमचा फोनही स्विच ऑफ येत होता. अहो घरातल्या कोणालाही माहित नव्हतं की तुम्ही इथे आहात म्हणून. किती टेन्शन घेतलं या सगळ्या गोष्टीचं. मला वाटलं तुम्ही कुठे गेला असाल. बरं तुमचा फोनही स्विच ऑफ. चैतन्य भाऊजींना विचारते तर त्यांच्या इथेही तुम्ही नाही आहात, तुमच्या कुठल्या मीटिंगही नव्हत्या. आणि तेच मी तुमची दिनचर्या उघडून बघितली तर तुमची दिनचर्या नेहमीप्रमाणे कोरी ती कोरीच. मला सांगा की मग अशा वेळी मी कुठं शोधायचं तुम्हाला, मी काय करायचं होतं सांगा मला आता. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली अहो तुम्ही असं का बोलताय, कुठं शोधायचं म्हणजे तिथेच शोधायचं होतं जिथे तुम्ही मला बोलवलं होतं. मिसेस सायली तुम्ही सुद्धा कमाल करता हा, म्हणजे तुम्ही मला बोलवता आणि त्याच जागेवर तुम्ही येत नाही, खरंच कमाल आहे तुमची मिसेस सायली. सायली म्हणते की काय मी तुम्हाला बोलवलं, मी तुम्हाला कुठे बोलवलं. अर्जुन हात करून सायलीला म्हणत असतो की ते तुम्ही मला तिथे बोलवलेलं आठवतंय का तुम्हाला, तिथे सॉरी सायलीला काही कळत नाही की कुठले तिथे म्हणताय हे. म्हणजे सायलीला या सगळ्या गोष्टीची आयडियाच नसते, कारण शेवटी प्रियाने सायलीच्या मोबाईलवरनं तो मेसेज केलेला असतो आणि तो डिलीट केल्यामुळे सायलीला मात्र काहीच हिस्ट्री नसते त्या गोष्टीची. अर्जुन कुठे गेला हेही तिला माहीत नसतं. आता सायलीचं यामागचं म्हणणं असतं की अर्जुन घरातून अचानक गायब झाला, आणि अर्जुनचं म्हणणं असतं सायलीने सांगितलेल्या ठिकाणी सायली स्वतःच पोहोचली नाही. अर्जुन सायलीला म्हणतो की खरंच मिसेस सायली काय चाललंय हो तुमचं, अहो मी गार्डनमध्ये तुमची 2 तास वाट बघत होतो, एवढी तुमची वाट बघितली पण तुम्ही काय आलातच नाही हो. सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही गार्डनमध्ये का गेला होतात, आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय बोलताय हे सगळं. अहो मला जर तुमच्याशी बोलायचं असतं तर आपण एका खोलीमध्ये राहतो, एका घरामध्ये राहतो, मी तुमच्याशी बोलले असते ना, मी तुम्हाला गार्डनमध्ये भेटायला का बोलवेल. अर्जुन म्हणतो की नाही हो मिसेस सायली, काही गोष्टी अशा असतात की त्या घरामध्ये बोलता येत नाही किंवा खोलीमध्ये बोलता येत नाही. अशा गोष्टी घरात नाही सांगितल्या जात, अशा गोष्टी बाहेरच सांगितल्या जातात, आणि बाहेरच मस्त एन्व्हायरमेंट असतं. तुम्हाला सुद्धा तुमच्या मनातली अशी गोड गोष्ट सांगायची होती ना मला. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली अहो जर आपल्या मनात काही हुरहुर लागली असेल ना तर मनातली हुरहुर अशी गार्डनमध्ये येऊनच सांगायची असते. सायली हसायला लागते आणि म्हणते की काय शब्द बोललात तुम्ही. अर्जुन म्हणतो की हुरहुर. सायली म्हणते की बापरे तुम्हाला हुरहुर हा शब्द बोलता येतोय तेच माझ्यासाठी खूप आहे. हा शब्द काय तुम्ही माझ्या तोंडी पेरू नका, मी तुम्हाला असं काही म्हटले का. अर्जुन म्हणतो की नाही हो मिसेस सायली तुम्ही काही म्हटल्या नाही, तर तुम्ही मला लिहून पाठवलं, मेसेजमध्ये लिहून पाठवलं तुम्ही, आठवतंय तुम्हाला. सायली अर्जुनला विचारते की मेसेज, कुठला मेसेज, आणि मी कुठल्या मेसेजमध्ये तुम्हाला लिहून पाठवलं की भेटायला या म्हणून. अर्जुन आता सायलीकडेच बघू लागतो की ह्या मिसेस सायली असं उलटं का बोलताय, म्हणजे यांना काही माहीत आहे की नाही की ह्या गार्डनमध्ये मला भेटायला येणार होत्या की विसरल्या ह्या. अर्जुन याचा विचार करत असतो. तर इकडे प्रिया मात्र तिच्या रूममध्ये एरझरे घालत असते. प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. आत्तापर्यंत तिला वाटत असतं की अर्जुन आणि सायलीचं काही एकमेकांवर प्रेम नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये दोघेही दबले गेलेत आणि त्यामुळे फक्त नाटक कंटिन्यू करताय, त्यांच्या मनात एकमेकांविषयी कुठल्याही फिलिंग्स नाही आहे. त्यामुळे आत्तापर्यंत प्रिया जरा बिनधास्त होती, पण आज तिला धक्का लागलेला असतो, तो म्हणजे अर्जुन सायलीवर प्रेम करतोय ही गोष्ट तिला आज नव्याने समजलेली असते. त्यामुळे प्रियाचा नुसता तिळपापड होत असतो. नागराज त्यावेळी प्रियाला समजावण्यासाठी आलेला असतो. एकतर त्याला प्रियाचा राग आलेला असतो, कारण दिवसेंदिवस प्रिया तिची मनमानी करत असते, वाटेल ते ती बोलत असते, वाटेल ती वागत असते. त्यामुळे रविराजला हळूहळू संशय येत चाललेला असतो की ही प्रिया नक्की अशी का वागते. नागराज आता प्रियाकडे येतो आणि प्रियाला तो विचारतो की काय फालतूपणा चालवलायस तू. अगं प्रिया तुला कळतंय का, दादा सकट सगळेजण चिडलेत तुझ्यावर. अगं त्या दादा वहिनींना मस्का मारायचं सोडून ॲटिट्यूड कसला दाखवतीयस ग तू त्यांना. अगं प्रिया तुला नीट समजावून सांगतोय, जरा तरी नीट वाग. तेव्हा प्रिया म्हणते की ओ तुमचं हे मोफत सल्ल्याचं केंद्र आहे ना त्याला पहिल्यांदा कुलूप लावायचं आणि त्याची चावी ना समुद्रात फेकून द्यायची. नागराज म्हणतो की नाही करणार मी असं कसं मी असं करू. अगं हे सगळं तुला मी सांगतोय तर मला तुझी काळजी वाटते. अगं शेवटी तुझा बाप जरी नसलो ना मी, शेवटी बापासारखाच आहे मी तुला.
प्रिया नागराजला म्हणते की हे बघा, आधीच माझं डोकं सटकलेलं आहे आणि उगाच तुम्ही माझं डोकं फिरवायचं काम करू नका. नागराज म्हणतो की चिल, एवढं काय झालंय काय मला सांग. प्रिया आता नागराजला सांगू लागते की मी अर्जुन आणि सायलीचं प्रेमाचं खोटं नाटक उघडं पाडण्यासाठी गेले होते. मी सगळं नाटक बरोबर फॉलो केलं होतं, सगळं काही गोष्टी व्यवस्थित होत होत्या, माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं होत होतं, परंतु मी तिकडं गेले आणि मला मात्र वेगळीच गोष्ट समजली आणि त्या गोष्टीने तर मला धक्काच बसलाय. तेव्हा नागराज विचारतो की पण अशी कुठली गोष्ट आहे, नक्की काय झालं तिकडे जाऊन. तेव्हा प्रिया सांगते की अहो, अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, परंतु आता अर्जुन सायलीच्या प्रेमात पडलाय. अहो, ही गोष्ट अजून सायलीला माहीत नाहीये की अर्जुनचं तिच्यावर प्रेम आहे, परंतु समजा ही गोष्ट जर सायलीला कळली तर मग आपण काय करायचं. मग आपला प्लॅन कुठलाच कामाचा राहणार नाही. अजून सायली आणि अर्जुन तसे एकत्र आलेले नाहीये आणि जर ते दोघं जण जर एकत्र आले तर मात्र आपला सगळे प्लॅन ते फोडून काढतील, हाणून पाडतील. आणि समजा जर ती पण अर्जुनच्या प्रेमात पडली असेल तर मग झालं, मग कल्याणच झालं. मला तर काहीच कळत नाहीये की काय करावं आणि या सगळ्या गोष्टींवर कसा तोडगा काढावा. अर्जुन आणि सायली जर एकत्र आले तर आपल्यासाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. आपल्याला लवकरात लवकर सावध व्हायला पाहिजे, काहीतरी असं करायला पाहिजे की त्यांना वेगळं करायला पाहिजे. इकडे अर्जुन हा सायलीच्या जवळ जातो, सायलीचा हात हातामध्ये घेतो, सायलीचा हात घेऊन तो तिला बेडवर बसवतो आणि अर्जुन सायलीला खूप प्रेमाने म्हणत असतो की मिसेस सायली, मला माहिती आहे की तुम्हाला आता थोडं ऑकवर्ड वाटेल, पण तुमच्या मनात जे काही आहे ना ते प्लीज तुम्ही बोलून टाका. तेव्हा सायली अगदी भोळेपणे त्याला म्हणत असते की अर्जुन सर, पण मला कळतच नाहीये की तुम्हाला काय हवंय आणि तुम्ही काय बोलताय ते. अर्जुन सायलीला म्हणतो की आहा मिसेस सायली, तुमचा वकील नवरा कधीच पुराव्यांशिवाय बोलत नाही. 1 मिनिट थांबा मिसेस सायली, मी तुम्हाला पुरावाच दाखवतो. असं म्हणून अर्जुन आता त्याचा फोन घेतो आणि सायलीला त्याच्या फोनमधला मेसेज दाखवतो. सायली जेव्हा तो मेसेज वाचते तेव्हा आता सायलीला तर खूप मोठा धक्का बसतो. सायली मेसेज वाचते की खूप दिवस झाले मला तुम्हाला माझ्या मनातलं सांगायचंय, खूप खास आहे ते, मनात थोडी भीती आणि थोडी हुरूर सुद्धा आहे, पण आता घरात नको, आपण संध्याकाळी 7 वाजता हायवे जवळच्या गार्डन जवळ भेटू. सायली हा मेसेज वाचते, सायलीला तर धक्काच बसतो. एक क्षण ती थोडंसं हसते आणि मनामध्ये म्हणते की खरं तर हे सगळं माझ्या मनातलंच आहे, पण हा मेसेज तर मी नाही केलाय, हा मेसेज कोणी केलाय. इकडे नागराज प्रियाला म्हणत असतो की आपली बिपली मेहनत नाही बरं का प्रिया, तुझी मेहनत वाया जाणार आहे फक्त, आणि मला तर नाही त्या अर्जुन सोबत लग्न करायचंय. तेव्हा प्रिया म्हणते की ओ, तुमचे हे फालतू विनोद आहेत ना ते तुमच्याकडेच ठेवा. अहो, तुम्हाला कळतंय का, खरंच जर असं झालं ना तर ते सुभेदारांचं घर आणि सुभेदारांची तिजोरी माझ्यासाठी कायमची मुकेल. नागराज म्हणतो की अगं, ती सुभेदारांची तिजोरी काय त्यांनी तुझ्यासाठी उघडून ठेवली आहे का, परंतु जी तिजोरी तुझ्यासाठी उघडी ठेवलेली आहे त्या तिजोरीचा विचार कर ना. अगं, तुला ह्या सगळ्या गोष्टी कळताय का. समजा जर तू दादाला आता दुखवलं तर दादाच्या तिजोरीतली एक फुटकी कवडी सुद्धा तुला मिळणार नाही. अगं, मग आपली सगळी मेहनत वाया जाईल. बाई, मी तुझ्या पाया पडतो, पण तुला तन्वी म्हणून घरात घेऊन आलोय ना मी, त्याचा थोडा तरी फायदा करून दे मला. प्रिया म्हणते की खरं तर तुमच्या बोलण्याचा ना जरा टॅक्स पडायला पाहिजे होता, म्हणून म्हणजे ना तुम्ही जरा कमी बोलले असता. आता झालंय ना तुमचं, झालंय ना बोलून आणि जेवलाय ना तुम्ही, चला निघा बरं इथून माझ्या रूममधून आणि जरा शतपावली करा. नागराज म्हणतो की तू फक्त त्या अर्जुन आणि सायलीला वेगळं कसं करायचं ना याचाच विचार करत बस. प्रिया म्हणते की नाही, काही जरी झालं ना शेवटी तरी त्या अर्जुन आणि सायलीचा मी मात्र पिछा सोडणार नाही म्हणजे नाही. माझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचा मात्र मी अर्जुन सुभेदारकडनंच न्याय मिळवत राहणार. सायलीने आता तो मेसेज इकडे बघितलेला असतो तर अर्जुन आता सायलीच्या जवळ येतो आणि सायलीला म्हणतो की हो मिसेस सायली, तुम्ही बोला मी ऐकतोय आता. अर्जुन खरं तर सायलीच्या तोंडून ऐकायला तयार असतो. सायली कधी त्याला प्रपोज करते असं त्याला झालेलं असतं. सायलीला तो म्हणतो की मिसेस सायली, अहो काय आहे हे, तुम्ही मला बोलवलं आणि तुम्ही स्वतःच नाही आला, मला याचं उत्तर द्या बरं आधी. सायली अर्जुनला म्हणते की अहो अर्जुन सर, मुळात म्हणजे हा मेसेज मी केलेलाच नाहीये, म्हणजे मला कळतंय की हा मेसेज माझ्याच नंबरवरनं गेलाय, पण मला खरंच कळत नाहीये की हा तुमच्या नंबरला कसा काय आला, म्हणजे मला कळत नाहीये, मी नाही केलाय हा मेसेज. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, 1 मिनिट चेक करा बरं, तुमच्या फोनमध्ये सुद्धा हा मेसेज असेल. सायली लगेच तिचा मोबाईल घेते आणि मोबाईल चेक करू लागते. अर्जुनला ती म्हणते की बघा सर, माझ्या मोबाईलमध्ये हा मेसेजच नाहीये. अर्जुन सायलीचा मोबाईल हातामध्ये घेतो आणि बघतो तर काय, तर खरंच मोबाईलमध्ये मेसेज नसतो. अर्जुन मात्र या सगळ्याचा वेगळाच अर्थ काढतो आणि म्हणत असतो की अच्छा, म्हणजे मेसेज केला तुम्ही आणि मेसेज कोणीतरी वाचेल आणि तो कोणी बघायला नको म्हणून तुम्ही लगेच डिलीटही करून टाकला. सायली म्हणते की अहो पण मी का करू डिलीट मेसेज, अहो मुळात म्हणजे मी हा मेसेज केलाच नाहीये. अर्जुन सर, काय चाललंय तुमचं, मी खोटं बोलते असं तुम्हाला वाटतंय का.
अर्जुन म्हणतो की नाही नाही मिसेस सायली, तुम्ही अजिबात खोटं बोलत नाही आहात. सायली म्हणते की अर्जुन सर, एका गोष्टीचा विचार करा ना तुम्ही. जर मला सांगा की आपल्या दोघांना गार्डनमध्ये भेटायचं असतं तर आपण दोघं सोबत गेलो असतो. मी असं तुम्हाला मेसेज करून का सांगितलं असतं? अर्जुन तरी सुद्धा मानायला तयार नसतो आणि तरी सुद्धा त्याचं चाललेलं असतं की नाही नाही काहीतरी टेक्निकल एरर झाला असेल म्हणून हा मेसेज डिलीट झाला असेल का. सायली अर्जुनकडे बघू लागते. अर्जुन म्हणतो की नाही 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 तुम्ही नाही केलाय हा मेसेज. कोणी दुसऱ्याने तुमच्या मोबाईलमध्ये हा मेसेज पाठवला असेल, असं काही झालं असेल का? सायली म्हणते की सर अहो पण माझा फोन दुसऱ्या कोणाच्या हातामध्ये का म्हणून जाईल, हे असं का घडलंय ना मला काहीच कळत नाहीये. अर्जुन म्हणतो की मलाही काही कळत नाहीये. सायली मनामध्ये म्हणत असते की आज अर्जुन सरांना मी माझ्या मनातलं सगळं काही सांगणार होते, परंतु मध्येच या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या. आता मला कसं कळणार आहे की हा मेसेज नक्की कोणी केला. सायली आणि अर्जुन दोघंही आता मेसेज नक्की कोणी केला या गोष्टीमुळे परेशान असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे प्रियाने आता एका मुलाला पाठवलेलं असतं आणि जेव्हा सायली ही रस्त्यावरनं जात असते तेव्हा प्रिया त्या मुलाला म्हणते की हे बघ, तुला आता एक काम करायचंय. सायली जी रस्त्यावरनं चालली आहे ना, तू तिला डायरेक्ट मिठी मार आणि असं तुला भासवायचं आहे की जणू की ती तुझी गर्लफ्रेंड आहे आणि तू तिचा बॉयफ्रेंड आहे. सायली जेव्हा बाहेर निघालेली असते, जेव्हा रस्त्यावरती उभी असते, तेव्हा अर्जुन तिथे चाललेला असतो आणि अर्जुनचं लक्ष सायलीवर जातं. अर्जुन विचार करतो की मिसेस सायली काही इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर गेल्यात का, परंतु ह्या एरियामध्ये यांचं इथे काय काम आलंय. तेवढ्यातच प्रियाने पाठवलेला तो मुलगा आता तिथे आलेला असतो आणि तो सायलीशी बोलत असतो. आता सायलीला तो ॲड्रेस वगैरे नॉर्मलीच बोलत असतो, पण अर्जुनला असं वाटतं की हा मुलगा मिसेस सायलीशी काय बोलतोय. अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि अर्जुन डायरेक्टली आता गाडीच्या खाली उतरतो. प्रिया मात्र हा सगळा तमाशा बाहेरूनच बघत असते आणि याबद्दल तिला मात्र खूपच मजा येत असते. प्रियाने फक्त अर्जुन आणि सायलीमध्ये दरार पाडण्याचं काम केलेलं असतं. अर्जुनच्या मनात सायलीबद्दल तिला संशय निर्माण करायचा असतो. हे करून अर्जुनला कळेल की सायली किती लफडेबाज आहे आणि मग अर्जुन सायलीचा नाद सोडून देईल असा एकमेव प्रयत्न प्रिया करत असते. पण मला नाही वाटत की तिच्या प्रयत्नांना यश येईल, कारण अर्जुन आणि सायली या गोष्टी होण्याच्या आधीच सगळ्या गोष्टी क्लिअर करतील. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.